जवळ जवळ आली, तलवारी काढल्या, एकमेकावरती वार करणार, तेवढंच मराठीने पद दिलं. बहादूर खानाला कळानाच नेमकं झालंय काय, अचानक कसं काय पळत त्यांना होतंय काय नेमकं. मग ज्यावेळेस ही मराठी पुन्हा एकदा ज्या जंगलात वाडे बोलायची शिरल्याच्या नंतर ती डायरेक्ट रायगडाला गेली. निवडक 2000 सैन्य साईडला काढलं होतं. ही निवडक 2000 सैन्य तोपर्यंत ते सासवडून जेजुरी कुरकुमून दौडून हे पेडगावच्या किल्ल्यात पोहोचल्याच्या नंतर हिला फक्त महिला असल्या कारणाने ही लूट अजून सोपी झाली. 1.5 कोटीचा खजाना घेऊन ही मराठी इथून निघाल्याच्या नंतर इथं लाकडं होती, लाकडं पेटून दिली मराठी. लाकडं पेटून दिल्याच्या नंतर दूर झाला. ज्यावेळेस बहादूर खानाने लांबून बघितलं आपल्या राजवाड्यामध्ये, आपल्या किल्ल्यामध्ये काहीतरी झालंय असं दिसतंय म्हणण्याचं, तो ज्यावेळेस अतिगतीने आल्याच्या नंतर या परिसरात त्या महिलांना विचारलं इथं झालंय काय. महिला सांगायला लागल्या तिथे मराठे आले होते. मला मी एवढा वेळ झालं मराठ्यांच्या मागं पळतोय, जवळपास निम्मा दिवस गेला, अर्धी रात्र गेली, तुझं मला मराठी सापडलं, इकडे कसं आहे मराठी. पेडगावचा शहाणा मला होती याच कारणाने हा पेडगावचा शहाणा. आणि वेळ पांघरून पेडगाव जाऊन बहिर्जीला एक वेड्याचं व्यक्तिक्रम करून आल्याच्या नंतर ही लूट झाली. लूट झाल्याच्या नंतर या परिसरात जे काही वेडे यायचे, जे काही बहिरूपी यायचे, त्यांना हा बहादूर खान मारून टाकला. का ते ह्या बहिरूप्यांमुळेच ही लूट झाली. म्हणून ही जी काही 2 मणी आहेत पेडगावच्या. अजून एक घटना सांगतो. राज्याभिषेक सोहळा झाला. राज्याभिषेक सोहळा झाल्याच्या नंतर दक्षिण भारत जिंकायचा म्हणून शिवाजीराजांचं दक्षिण दिग्विजय करायचा होता. शिवाजीराजांना दक्षिण दिग्विजय करायचा आहे, पण दिलेर खानाची छावणी कोकणामध्ये येऊन पडली आणि ती स्वराज्यावरती चाल करून येते, तर तिला थांबावं लागेल तरच मला दक्षिण दिग्विजय करता येईल. म्हणून त्यांनी काय केलं, संभाजी महाराज आणि राणो यांना त्या मुघलांच्या म्हणजेच त्या दिलेर खानाच्या छावणीत पाठवून तिथं जाऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला शरण आलोय, आम्ही शिवाजी राजा सोडून दिला. राजाचा पुत्र जर आपल्याला शरण येत असेल तर तोच पुढचा राज्य करता येईल, या कारणानेच ते राज्य आपलं झालं असं समजून दिलेर खान आणि दिलेर खानाची छावणी आणि संभाजी महाराज राणोआका या पेडगावच्या किल्ल्यावर. या किल्ल्यावरती आल्याच्या नंतर संभाजी महाराज राणोआकांचं या परिसरामध्ये 52 पेठा होत्या. या 52 पेठांमध्ये फुलं टाकून त्यांचं स्वागत केलं. का ते मुघलांना मिळाली, दिलेर खानाला मिळाली म्हणून स्वागत केलं. स्वागत केल्याच्या नंतर या परिसरात संभाजी राजांना एक राहता वाडा, त्या वाड्यामध्ये संभाजी महाराज राहतात. पण या परिसरातून ज्यावेळेस संभाजी महाराज फिरत होते या परिसरातली सगळी मंदिरं पाडली. 66 प्रकारची मंदिरं होती. 66 प्रकारची मंदिरं पाडलेली. ही बघितल्याच्या नंतर संभाजी राजांना असं वाटलं की यांची जागृती करावी लागेल. त्यामुळे संभाजी महाराजांनी या परिसरात जागरण गोंधळाचा कार्यक्रम घालताना सुद्धा ह्या बहादूर खानाने अडवलं. त्यांची तलवारीची चकमक झाली. संभाजी महाराजांना ह्या बहादूर खानाची एकमेकाची चकमक झाली. दिलेर खानाने हे त्यांचं काय भांडण होते रोखलं. पण याच परिसरामध्ये 3 महिने संभाजी महाराजांना नजरकैद आहेत. याच पेडगावच्या किल्ल्यावर नजरकैद म्हणजे काय, चालता फिरता माणूस त्याच्यावरती नजर ठेवायची. नजरकैदेत 3 महिने ठेवलं. 3 महिने ठेवल्यानंतर इथून संभाजी महाराज 3 महिन्यांनी म्हणजे दिलेर खानाची छावणी संभाजी महाराज सगळे कोकणाच्या साईडला गेल्याच्या नंतर त्या साईडला संभाजी महाराज शिवाजीराजे दक्षिण दिग्विजय करायचा होता. ही डोक्याची युक्ती वापरून तरच हे होणार होतं. म्हणून हे संभाजी महाराज मुघलांना मिळाले असं म्हणलं जातं. त्याचं कारण काय, ही अशी युक्ती होती. या कारणाने संभाजी महाराज इकडे येऊन आले. त्याच्यानंतर तुम्हाला धारकरी वारकरी संगम माहीत असेल. हा धारकरी वारकरी संगम कुठं झाला. धारकरी वारकरी संगम एका दिंडीवरती हल्ला या बहादूर खानाने केला. याच परिसरातून जाणारी दिंडी होती. त्या दिंडीवरती या बहादूर खानाने हल्ला केल्यानंतर सगळेच वारकरी मारले गेले. सगळे वारकरी मारले गेले. रक्ताचे लोट व्हायला लागले. इतके वारकरी मारले गेले. मारल्याच्या नंतर ही खबर संभाजीराजांपर्यंत पोहोचली. संभाजीराजांपर्यंत ही खबर पोहोचल्यानंतर, कारण शिवाजीराजांचा देहांत झाला होता शिरपेगडावर, त्याच्यानंतर हे संभाजी महाराज आदिवरती बसणार ही खबर बहादूर खानाला भेटली होती. त्यामुळे ह्यांनी या वारकऱ्यांवरती हल्ला केला. वारकऱ्यांवरती हल्ला केल्याच्या नंतर संभाजी महाराजांपर्यंत ही खबर पोहोचली. संभाजी महाराजांनी दुसरी दिंडी चालू केली. दिंडी चालू करून त्याला संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते, बहिर्जी नाईक, बरेचसे मावळे, हे सगळे मावळ्यांनी ह्याला संरक्षण देऊन ही दिंडी चालू केल्यानंतर या बहादूर खानाने पुन्हा एकदा हल्ला केला त्या दिंडीवरती. त्यात संभाजी महाराज सगळे लोक मावळे होते, यांनी ह्यांना परतून लावलं. धारकरी वारकरी जो काय संगम म्हणला जातो, धारकरी वारकरी संगम याच परिसरात धारकरी वारकरी संगम. आणि त्याच्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस संगमेश्वरी पकडल्याच्या नंतर त्यांना साखळदंड जाताडले, तोंड बंद केलं, घोड्यावरती टाकल्यानंतर तिथला सरदेशांचा वाडा होता. हा सरदेशांचा वाडा पेटून दिला आणि तिथून पुढं संभाजी महाराजांना घेऊन यायला ती 32 शिराळापर्यंत घेऊन आली. 32 शिराळापर्यंत आल्याच्या नंतर तिथं संभाजीराजांना 4-5 मेंढपाळाच्या पोरांनी संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा निभाव लागला नाही. त्यांना मारलं गेलं. त्यांचे तुकडे करून तिथंच मारले गेले ते मेंढपाळाचे. तिथून पुढे मग हा इखलास खान म्हणायला लागला की आपल्याला सुरक्षित ठिकाणी जावं लागेल, लवकरात लवकर चला, एक सुरक्षित ठिकाण बघा. तिथं चला, आपलं मुघलांचं सैनिक तिथं असलं. मग तेव्हा मुकरब खान म्हणला की औरंगजेबाची दक्षिण राजधानी
बहादूरगड म्हणून त्याला ओळखलं जायचं, पेडगावचा किल्ला म्हणतात त्याला. औरंगजेबाची दक्षिण राजधानी पेडगावचा किल्ला, या पेडगावच्या किल्ल्यावरती संभाजीराजांना म्हणून जे काही अतिवेगाने निघालेले विकलस खान, मुकरब खान, 55,000 सैन्य संभाजी महाराज कवी केलं झाकळ जकडे घोड्यावरती टाकले. ह्या परिस्थितीमध्ये संभाजीला ते ऊन वारा पाऊस दिवस रात्र काही बघत नव्हते. जे काही निघाले ते अतिगतीने यायला लागले. संभाजी महाराजांना 3 दिवसात या परिसरात घेऊन 3 दिवसात घेऊन आल्याच्या नंतर संभाजी महाराजांना त्या किल्ल्याच्या बाहेर, म्हणजे ज्या मार्गाने आले तो मार्ग सांगतो तुम्हाला, बत्तीसशिराळ, सातारा, कराड, फलटण, बारामती, कुकुम, दौंड आणि नंतर पेडगावचा किल्ला. या मार्गे संभाजी महाराजांना आणल्याच्या नंतर या किल्ल्याच्या बाहेर खंडोबाचा माळ होता 2 किलोमीटर अंतरी. खंडोबाच्या माळावरती एक डांब रवला. एका डांबाला संभाजी महाराज कविकृष्णला असं वरती हात करून डांबलं गेलं. असं 3 दिवस ठेवलं. 3 दिवस ठेवायचं कारण काय? औरंगजेब हा अकलूजच्या तळावरती होता. अकलूजच्या तळावरपर्यंत पोहोचलेला नव्हता. तो 3 दिवसांनी पोहोचणार. त्या कारणास्तव संभाजी महाराजांना त्या खंडोबाच्या माळावरती 3 दिवस आणि कविकृष्ण 3 दिवस डांबून. औरंगजेब 3 दिवसांनी आला. औरंगजेबाकडे 5 लाख सैन्य होतं. 5 लाख सैन्य खंडोबाच्या माळावरती पाणी प्यायला गेले. औरंगजेबाची मुलगी, लेखनिक, वकील, सरदार सगळी लोक समोरचा दरवाजा आहे, राज दरबाराचा दरवाजा म्हणून, त्या राज दरबाराच्या दरवाजातून आल्याच्या नंतर तिथं 4 दगड आहे. 4 दगडांच्या मध्ये औरंगजेबाचं तख्त, चांदीचं सिंहासन लावलं. चांदीच्या सिंहासनावरती औरंगजेब बसल्याच्या नंतर आदेश काढला, संभाजी राजाला घेऊन या. असा आदेश काढल्याच्या नंतर मुघल सैनिक तिथं सांगायला गेला त्या खंडोबाच्या माळावरती की संभाजी राजाला न्याय निवडायसाठी बोलवलं. सरदार म्हणायला लागला, संभाजी राजा सामान्य व्यक्ती नाही. संभाजी राजा तख्तावरती बसलेला आहे, राजा आहे, राज्यकर्ता आहे. त्याला सामान्य बनावं लागेल, तख्त तुला करावं लागेल. म्हणून संभाजीराजांना सामान्य व्यक्ती बनायचं. त्या खंडोबाच्या माळावर काटेरी साखळदंड जाकाळली, विदूषकाची कपडे घातली, विदूषकाची टोपी घातली, तोंडाला काळं फासलं आणि तख्तकोला करायचं. बैलाला जसं जू घातलं जातं त्याप्रमाणे संभाजीराजांना एक लाकडी फळी घालून हात जिरबंद गळ्यामध्ये गुंतवले आणि तिथून पुढे संभाजी महाराजांची धिंड झाली. संभाजी महाराजांना एक मुरकुटा उंट बोलवला. मुरकुटा उंट बोलून मुरकुट्या उंटावरती संभाजी महाराजांना उलटं बसवलं आणि उलटं बसवून तिथं ज्या 52 पेठांमधून संभाजीराजांचं स्वागत केलं होतं त्याच 52 पेठांमधून संभाजीराजांची आता धिंड निघणार होती. त्यात काही निवडक समाज होता. हा निवडक समाज संभाजीराजांना दगड मारतोय, शेण मारतोय, अंगावरती थुंकतोय, तलवारीने घाव मारतोय आणि भाल्याने टोचवतोय. अशा प्रकारची धिंड संभाजी महाराजांची विटंबना करत याच परिसरात या 52 पेठांमध्ये. हीच धिंड जिथं तुम्ही आता गाडी लावली बाहेरच्या वेशीवरती, या बाहेरच्या वेशीवरती धिंड आली. तिथं रायप्पा नावाचा मावळा आला होता. त्यांनी समोर बघितलं संभाजीराजा साखळदंडात जखळले, रक्त अंगावरून रक्त सांडतंय, अंगावरती शेण लागले, विदूषकासारखं हाल केले संभाजीराजांचे असं दिसतंय. त्यावेळी कमरेची तलवार काढून त्या 5 लाख सैन्यावर त्याचा निभाव लागला नाही. त्याचे तुकडे करून त्याच वेशीवरती त्याच दरवाजावरती टाकले. तिथून पुढे संभाजी महाराजांची पुन्हा धिंड चालू झाली. ती धिंड राजवाड्याच्या दरवाजावरती, इथे येताना मी तुम्हाला पाणी दिलं त्याच्यावर पुढे चढ लागला. त्या चढापाशी आधी एक अशीच बेस होती असा दरवाजा, तो दरवाजा पडला. हा राजवाड्याचा दरवाजा होता. त्या राजवाड्याच्या दरवाजावरती संभाजी महाराजांना उतरवलं गेलं. कविकलशांना उतरवल्याच्या नंतर 20-25 लोकांनी जकडून धरले, ओढून धरले आणि या ओढून धरलेल्या अवस्थेमध्ये संभाजी महाराजांना घेऊन येतात. ज्यावेळेस घेऊन येतात त्यावेळेस ही समोरची वेस, राजदरबाराची वेस, या राजदरबाराच्या वेशीतून ज्यावेळेस संभाजी महाराजांना आणलं जाते त्यावेळेस इथे एक मुघल सैनिक होता. हा मुघल सैनिक संभाजीराजांसाठी घोषणा दिली, काफर संभा को लाया जा रहा है, अशी घोषणा दिली. अशी घोषणा दिल्याच्यानंतर संभाजी महाराज कवी कलश 20-25 लोकांनी पकडलेल्या अवस्थेमध्ये या औरंगजेबाच्या राजदरबारमध्ये, खुल्या राजदरबारमध्ये आणून उभा केला, ओढून धरलं त्या राजदरबारामध्ये. त्यानंतर औरंगजेबाने तख्त सोडलं, सिंहासन सोडलं आणि उठून उभा राहायला लागला आणि म्हणायला लागला की हाच तो संभाजी राजा आहे का जो 9 वर्षाचा असताना शिवाजी राजाबरोबर आग्र्यामध्ये कैद केला होता? हाच तो संभाजी राजा आहे का ज्यांनी माझ्या डोक्यावरची टोपी 9 वर्षांसाठी टाकून द्यायला लावली? याच संभाजी राजाला पकडण्यासाठी साईडचा उजव्या साईडचा सरदार म्हणा की हो हाच तो संभाजी राजा आहे. असं म्हणल्याच्या नंतर तो अजून खुश झाला. औरंगजेब खुश झाल्याच्या नंतर त्यांनी तख्त सोडलं, सिंहासन सोडलं, त्या पायऱ्यांनी खाली आला, पश्चिम दिशेला तोंड केलं, गुडघ्यावरती खाली बसला आणि नमाजाच्या रोकोचा चालू केला. त्याच्या अल्लाला तो धन्यवाद म्हणायला लागला की या संभाजी राजाला 9 वर्षांनी का होईना आम्हाला पकडून दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि ही नमाजाची रुकवता चालू आहे त्यावेळेस संभाजी महाराज कवी कलशांना म्हणायला लागले, कवी कलश समोर जे दृश्य दिसतंय या दृश्यावरती तुम्हाला काय काव्य सुचतंय का? कवी कलशांना आश्चर्य वाटलं. मृत्यूच्या दारात आहे, शत्रूच्या गोट्यात आहे आणि या संभाजी राजाला कविता ऐकायची. त्या कवी कलशांनी संभाजीराजांच्या शरीराकडे बघता बघता एक कविता यावन रावण की सभा शंभू वंदेव बजरंग लहू लसत सिंदूर समखेले रंग देख तुम्हारी रवि छवि खद्यत बदरंग देख तुम्हारा तेज तखत तेजता औरंग. अशी कविता या राजदरबारात म्हणली. ही कविता म्हणली म्हणल्यानंतर औरंगजेबाची नमाज झाली, तख्तावरती सिंहासनावरती जाऊन बसला आणि बसल्या बसल्या त्या लेखनिकाला विचारला, लेखनिक हा कवी कलश काय बोलला? कारण ही कविता संस्कृतमध्ये होती ती त्याला कळली. त्या कारणास्तव लेखनिक उठला आणि सिंहासनाच्या समोर गेला, त्या औरंगजेबाच्या समोर गेला आणि त्या कवितेचा अर्थ सांगितला. रावणाच्या सभेमध्ये हनुमानाला बांधून ठेवले.
रणांगण खेळीला रक्तबंबाळ झालेला माझा राजा सिंदूर थापलेल्या हनुमानासारखा दिसतोय. सूर्यासमोर हा काजवाही लुप्त झालाय आणि हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घेणारा हा औरंग्या स्वतःचं सिंहासन सोडून माझ्या राजाच्या पायात झुकायला आलाय. तो प्रसंग या ठिकाणी या राजदरबारात आणि तिथून पुढे सुरुवात झाली प्रश्न उत्तर. तिथून पुढे त्या औरंगजेबाला राग आला आणि राग आल्याच्या नंतर त्यांनी आदेश काढला, या कवी कलशाची जीभ कापा असा आदेश काढला. असा आदेश काढल्याच्या नंतर 4 लोक आली कवी कलशाची जीभ त्या ठिकाणी कापली आणि तिथून पुढे सुरू झाली प्रश्न उत्तराचा काळ. औरंगजेब संभाजीराजाला प्रश्न विचारायला लागला. पहिला प्रश्न, तुझ्या स्वराज्याचा खजाना कुठे? दुसरा प्रश्न, आमच्यातलं फितूर कोण आहे? आणि तिसरा प्रश्न, तू इस्लाम कबूल कर. असे 3 प्रश्न या राजदरबारात विचारले. हाच तो राजदरबार आहे जो 400 वर्षापूर्वी जो आपण म्हणतो तो 400 वर्षापूर्वीचा हा तो राजदरबार. त्या राजदरबारामध्ये संभाजीराजांना हे प्रश्न विचारल्याच्या नंतर संभाजी महाराजांना काय वाटलं काय माहिती, पण त्या औरंगजेबाला उत्तर द्यायचं म्हणून संभाजी महाराजांनी तोंडातून एक शब्द होता, अकबर. अकबर कोण? अकबर ह्या औरंगजेबाचा पुत्र आणि तो आमच्या बरोबर फितूर झालाय असे संभाजी महाराज म्हणताय. असं म्हणल्याच्या नंतर औरंगजेबाला राग आला आणि त्याने आदेश काढला, या संभाजी राजाला कवी कलशाला घ्या आणि या परिसरातून काल कोठडीत नेऊन टाक. संभाजी महाराज कवी कलशाला काल कोठडीत नेऊन टाकले आणि दुसरा आदेश काढला, इस्लामिक धर्मगुरूंना या राजदरबारात बोलवून घ्या. इस्लामिक धर्मगुरू या राजदरबारात बोलवले गेले. 1-2 नव्हते, बरेचसे होते, कारण तो आग्र्यामधून जे घेऊन निघाला होता ते सगळे इस्लामिक धर्मगुरू इथपर्यंत पोहोचवले होते. सगळे इस्लामिक धर्मगुरू या राजदरबारात बोलवले गेले. बोलवल्याच्या नंतर औरंगजेब विचारू लागला, या काफिरांबरोबर काय केलं पाहिजे अशी विचारणा केली. तो धर्मगुरू म्हणला, लेखनिक लिहायला चालू करा. 5x5ची खोली, 5x5च्या खोलीमध्ये संभाजी महाराज कवी कलश साखळदंडात जकाळलेले, हागणं मुतणं आतमध्ये, जेवण आतमध्ये, पाणी आतमध्ये, अशा घाण पद्धतीने. बोटाची नखं काढायची, बोटं तोडून काढायची, डोक्यावरचे केस उपटून काढायचे, दाढीचे केस उपटून काढायचे, ओठ कापून काढायचे, दात पाडायचे, जीभ कापून काढायची, नाक कापून काढायचं, कानामध्ये शिसं ओतायचं, कान कापून काढायचं, तप्त लोखंड करायचं, डोळ्यामध्ये घालायचं, गुडघ्याच्या वाट्या फोडून काढायच्या, घोट्याच्या वाट्या फोडून काढायच्या, पायाची नखं, पायाची बोटं तोडून काढायची. एक एक दिवस एक एक अवयव काढला जातो. संभाजीराजांच्या अंगावरचा एक एक अवयव हळूहळू करून एक एक काढला जातो. काही कालांतर झाल्याच्या नंतर संभाजी राजा हा इस्लाम कबूलच करत नाही. जर कबूल करत नाही तर औरंगजेबाकडून आदेश आला, संभाजी राजाला 4-5 लोकांनी खाली पाडा, हातपाय ओढून ताणून बांधा आणि डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संभाजीराजाच्या अंगावरची असलेली त्वचा काढायला चालू करा. त्वचा काढायला चालू झाली. एक दिवस छातीची काढली, एक दिवस पाठीची काढली, एक दिवस मांड्यांची काढली, एक दिवस पोटऱ्यांची काढली, एक दिवस पायांची काढली. एक एक दिवस करून असे एक एक दिवस संभाजीराजांच्या एका बाजूची त्वचा काढली जाते. नंतर आदेश आला, अंगावरती मीठ चोळा. संभाजीराजांच्या अंगावरती मीठ चोळलं, मिरचीचा बुकना टाकला, गरम पाणी टाकलं, पूर्ण शरीराची लाही संभाजीराजांची. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले संभाजी महाराज, त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना संभाजी महाराज एका धर्मा संभाजीराज हे सहन करायला. संभाजीराजांबरोबर चाललेल्या यातना संभाजीराजांना सहन करून घ्यायच्या होत्या त्या एका धास्ती. पण काही दिवस गेल्याच्या नंतर संभाजीराजांच्या अंगावरचं रक्त थांबते आणि अंगावरती कुठेतरी साल निर्माण होते. साल निर्माण होतीये त्यावेळी 4-5 कसा बोलतायत, संभाजीराजांना उभं करतायत आणि जशी काकडी सालून काढावी या प्रमाणामध्ये संभाजीराजांना पुन्हा एकदा सालून काढली. पकडल्यापासून 29 दिवसांचा यातनांचा काळ संभाजीराजांचा या पेडगावच्या किल्ल्यात. हा 29 दिवसांचा यातनांचा काळ ह्या संभाजीराजांचा या पेडगावच्या किल्ल्यामध्ये चालला होता. पण औरंगजेबाकडून आदेश आला, या संभाजीराजाला कवी कलशाला काल कोठडीतून बाहेर काढा. संभाजी महाराजांची अर्धमेलेली अवस्था या पेडगावच्या किल्ल्यात. नरक यातना संभाजीराजांबरोबर या पेडगावच्या किल्ल्यामध्ये झाली होती. नंतर आदेश आल्याच्या नंतर संभाजी महाराजांना त्या काल कोठडीतून बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याच्या नंतर आता संभाजी महाराजांची धिंड काढायची म्हणून आदेश आला. संभाजी महाराजांची धिंड कशी काढायची? तशी उंटावरती बसून काढली तशी? काही निवडक समाजाने संभाजीराजांवर अत्याचार केले तशी? अजिबात नाही. ही वेगळ्या प्रकारची धिंड होती. ही प्रत्येक गावागावात दहशत निर्माण करणारी धिंड होती. संभाजी महाराज कवी कलशांना एका घोड्याला बांधलं आणि घोड्याला बांधून या पेडगावच्या किल्ल्यापासून त्या तुळापूरपर्यंत वरपडत फरपडत सरपडत असं ओढत 2 दिवस ओढत होती. 2 दिवस ओढत त्या तुळापूरपर्यंत घेऊन गेली. ते गावागावात दहशत निर्माण करत गेली. तुळापूरला नेल्याच्या नंतर त्या भीमा भामा इंद्रायणी संगमावरती 4-5 दिवस लोटले. फाल्गुनी अमावस्या, त्या फाल्गुनी अमावस्याला संभाजीराजांचं राहिलेलं हातपाय होते, हातपाय तोडला झाला. थोडं करून संभाजीराजांचं अख्खं शरीराचे तुकडे केले, कुत्र्यांना खायला टाकले गेले. कुत्र्यांनी त्याला तोंड लावलं नाही.
पण फाल्गुनी अमावस्या आणि या फाल्गुनी अमावस्येची अंधारी रात्र, या अंधाऱ्या रात्रीला संभाजीराजांचं शिर तोडलं गेलं, संभाजीराजांचा खून झाला, संभाजीराजे मारले गेले, संभाजीराजांचा आत्मा गेला. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याची पहाट, त्या गुढीपाडव्याच्या पहाटेला संभाजीराजांचं शिर ह्या मोगली सैन्यांनी घेतलं, भाल्याला अडकवलं आणि भाल्याला अडकवून हे 5 लाख मोगली सैन्य, औरंगजेब ही सगळी लोक सोलापूर पासून निघाली. हे आजचं छत्रपती संभाजीनगर आहे. त्या छत्रपती संभाजीनगर पर्यंत गावागावांना, वस्त्या वस्त्यांना, शहरांना, गल्लीबोळांना सर्वांना सांगत गेली की आम्ही संभाजी राजा मारलाय, तुम्ही लवकरात लवकर इस्लाम कबूल करा, तर तुमची हालत या संभाजीराजाच्या मुंडक्याप्रमाणे केली जाईल. अशी सांगत त्या छत्रपती संभाजीनगर पर्यंत जी सोलापूर पासून निघाली ती छत्रपती संभाजीनगर पर्यंत चालली होती. पण जाताना ती मुंडकं नाचवत चालली. असा पकडल्यापासून संभाजी महाराजांचा, नंतर संभाजी महाराजांचा अंत्यविधी वडतुळापूरला झाला. हा जो अंत्यविधी झाला बराचसा संभ्र असल्या कारणाने जे सांगायला पण येत नाही. तर असा संभाजी महाराजांचा 40 दिवसांचा यातनांचा काळ हा जो गेला, पकडल्यापासून 29 दिवसांचा यातनांचा काळ ह्या पेडगावच्या किल्ल्यावर, नंतर तुळापूरला असा झाला. हा एका धर्मासाठी संभाजीराजांचा त्याग चालला होता. पूर्ण शरीर संभाजीराजांचं एक अवयव त्या धर्मासाठी संभाजीराजांनी धर्म सोडला. शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत धर्मासाठी संभाजीराजे जगत होते आणि मरत होते.